उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार, अतिशय पवित्र दिवस। बऱ्याच बायका गुरुवारचं व्रत करतात। तर जेव्हाही काही असा शुभ दिवस असतो, आपण आपल्या घराचे काणे कोपरे वगैरे स्वच्छ करून घ्यावे। त्यानंतर काही जाळं जळमटं असेल तर ते झटकायला हवं। त्याचबरोबर आपल्या घराच्या मेन दाराची देखील स्वच्छता करतो आणि दाराच्या उंबऱ्याला आपण हळदीचे लेपन करत असतो। गोमूत्र, हळद, कापूर, चंदन पावडर असं टाकून उंबऱ्याला लेपन करायचं। त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो सकाळी करावी, म्हणजे दिवसभर आपली मांडणी घरात असते आणि खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं। परंतु काही कारणास्तव जर नसेल जमणार, तुम्ही काही जॉब करत असाल किंवा जे काही कारण असेल, तर संध्याकाळी सुद्धा पूजा मांडणी केली तर चालते। लक्ष्मी यायची वेळ सवसान आपण ज्याला म्हणतो तेव्हा पूजा मांडणी केली तरी चालते। पूजेची मांडणी अगदी सोपी असते। आपण तांब्याच्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल, सुपारी, नाणं टाकून नारळ ठेवून देखील कलशाची स्थापना करू शकतो। परंतु जर आपल्याकडे मुखवटा असेल देवीचा, तर आपण त्या मुखवट्याने छान असं सजावट देखील करू शकतो। कुठलीही पूजा मांडणी जेव्हा आपण करतो तेव्हा जितकी जास्त आपण सजावट करू तितकं छान वाटतं। तर कुठल्याही पूजेची सुरुवात जी आहे ती आपण दिव्या लावण्यापासून करतो। सर्वप्रथम तर आचमन करून घ्यावं, दिव्याची पूजा करावी, मग गणपती बाप्पाची अभिषेक करून पूजा करावी, नंतर महालक्ष्मी मातेची पण अभिषेक करून पूजा करावी आणि नंतर जी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची कथा आहे ते कथेचं वाचन करावं। नारळाला जर पॉसिबल असेल हार वेणी लावायला तर ते लावलं तर अजूनच सुशोभित दिसतं। पूजेच्या ठिकाणी तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, धूप, दीप, अगरबत्ती हे सर्व आपण लावतच असतो। पूजेच्या ठिकाणी छान अशी रांगोळी काढावी, देवींना 5 फळांचा नैवेद्य दाखवावा। जोड पानावर आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पा ठेवू शकतो, एका जोडपानावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवू शकतो। त्याचबरोबर पूजेच्या ठिकाणी शंख आणि घंटा ही देखील ठेवली जाते। चौरंगावर पांढरा, लाल, पिवळा, नारंगी असा कुठल्याही रंगाचा स्वच्छ कपडा असला पाहिजे। आणि कुठली पूजा करताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात असू द्यावी की सगळ्या वस्तू असल्याच पाहिजे असं नाही। आपली श्रद्धा महत्त्वाची आहे। आपण श्रद्धेने, भक्तीने जे काही करू ते भगवंताला आवडतं, देवी मातेला आवडतं। आपल्याकडे जे आहे, जेवढं आहे त्यात देखील आपण छान अशी पूजा करू शकतो। घरातलं वातावरण हे पवित्र असू द्यावं, कुणाची निंदा नालस्ती करू नये, कुणाबद्दल अपशब्द बोलू नये, प्रसन्न चित्ताने ही पूजा करावी। उपवास करायला काही त्रास होत असेल तर उपवास न करता नुसती पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालतं। मी जसं म्हटलं, श्रद्धा भक्तिभाव महत्त्वाचा आहे। तर उद्याच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा।